आपल्या माध्यमातून देण्याचं सौभाग्य मला मिळालं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांचं तर मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर या ज्या सगळ्या नागरी वस्ती विभागामध्ये, महानगरपालिका, नगरपालिका या विभागांमध्ये त्या वेळेला ज्या इमारती मंजुरी घेऊन बांधल्या आणि त्यावेळेला विकासकाने केलेल्या अडचणी किंवा कायद्यातल्या असलेल्या त्रुटी किंवा न्यायिक व्यवस्थेत असलेल्या प्रकरणांमुळे बऱ्याच इमारतीत लोक राहायला गेली, पण इमारतीला अंतिम भोगवटा पत्र, ज्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणतो, हे मिळालंच नाही। मुंबईतचा आकडा 25,000 इमारतींच्या वर आहे। लाखो मुंबईकर स्वतःच्या कष्टाच्या, घामाच्या कष्टाने पैसा खर्च करून घरं घेतली, सोसायट्या झाल्या, प्रस्तावित आहेत, जे काही प्रकार असेल, पण आपल्या घराच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळालं नाही आणि त्याच्यामुळे विविध प्रकरण आपण बघितलं की तक्रारदार येतात, आपापसातली भांडणं होतात, काही पिळवणूक करणाऱ्या यंत्रणा त्यांना त्रास देतात आणि आपल्या राहत्या घरातच जणू काही बिगर निवासी या पद्धतीचा त्रास जो मुंबईकर किंवा राज्यातल्या नागरिकांना सहन करायला लागतो, त्या विषयामध्ये आता ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन धोरण सुटसुटीत, पारदर्शक, ऑनलाईन पद्धतीने ओसी, पूर्ण इमारत असेल तर, पूर्ण इमारत नसून काही जण असतील तर पार्ट ओसी, या दोन्ही प्रावधानं घेऊन आता आपल्या इमारतीने आपलं घर ओसी मिळवण्याची प्रक्रिया सुरू होणार, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। विविध प्रकरण आहेत, काही ठिकाणी सेटबॅकमुळे ओसी अडकली आहे, काही ठिकाणी न्यायिक प्रक्रियेमुळे ओसी अडकली आहे, काही ठिकाणी अतिरिक्त क्षेत्रफळ बांधकामामुळे ओसी अडकली आहे, काही अतिरिक्त क्षेत्रफळ बांधकामाला मंजुरी अधीन आहे म्हणून अडकलेली आहे, काही इमारतीमध्ये सरकारी बंधनकारक ज्या गाळे द्यायचे आहेत ते गाळे दिले नाहीत किंवा अजून प्रस्तावित विकासकाने केले नाहीत म्हणूनच्या अडचणी आहेत, काही ठिकाणी टेरेस, काही ठिकाणी लिफ्ट रूम, काही ठिकाणी चौकीदार, काही ठिकाणी या पद्धतीच्या पार्किंग स्पेस, या विविध विषयातना या ओसी ज्या अडकल्या, तो ओसी मिळणं त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून 25,000च्या वर मुंबईतल्या आणि राज्यभरातल्या हजारो बांधकाम मंजुरी घेऊन केलेल्या इमारतीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। आणि म्हणून यात जे पहिल्या 6 महिन्यात धोरण घोषित झाल्यानंतर अर्ज करतील त्यांना तर अगोदर असेल ती प्रस्तावित सुद्धा पेनाल्टी लावणार नाही, या पद्धतीचं सकारात्मक धोरण या सरकारने, महायुतीने, भारतीय जनता पक्षाने घेतलंय। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत उपनगरामध्ये 29 कोळीवाडे आहेत। आमचे कोळी, आगरी बांधव, ईस्ट इंडियन हे सगळे या कोळीवाड्यामध्ये राहतात आणि त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणाचं पहिलं काम असतं ते म्हणजे कोळीवाड्याचं सीमांकन करणं। वर्षानुवर्ष हे महापालिका करू नाही शकली, महसूल खात्याचं काम सुद्धा पूर्ण केल्यानंतर महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये ते सीमांकन प्रतिबिंबित होत नव्हतं आणि म्हणून 29 पैकी 23 कोळीवाड्यांचं सीमांकन महसूल खात्याने प्रयत्न करून पूर्ण केलं। त्यातल्या 5 कोळीवाड्यांमध्ये तक्रारी, सूचना, हरकती आल्या, त्यांचं पुनर्सीमांकनाचं काम चालू आहे। पण मागणी नागरिकांची होती की सीमांकन झाल्यानंतर विकास आराखड्यामध्ये, डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ते सीमांकन प्रतिबिंबित होत नाही, त्यामुळे आम्ही निर्णय केलाय की 60 दिवसामध्ये सीमांकन पूर्ण झाल्यावर आमच्या कोळी बांधवांची आणि कोळीवाड्यात राहणाऱ्या मुंबईकरांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी डीपी मध्ये सीमांकन 60 दिवसात करणं बंधनकारक असेल। आणि त्यामुळे कोळीवाड्याच्या सीमा आणि कोळीवाड्यात राहणारे नागरिक
यांच्या संरक्षणाची भूमिका आपण घेतली. माननीय पियुष गोयलजी, गोपाळ शेट्टीजी, संजय उपाध्यायजी, मनीषाताई चौधरी ह्या सर्वच आमच्या आमदारांनी आणि आमचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सगळ्यांनी याचा पाठपुरावा केला आणि आज त्या ठिकाणी हे गती मिळालेली आहे. अजून एक खुशखबर मुंबईतल्या नागरिकांना द्यावी लागेल की सरकार नागरिकांच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यालाच प्राथमिकता देते. आणि काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमची वर्षानुवर्षाची जी मागणी होती, विशेषतः मुंबईतील उपनगरवासियांची, की ज्यामध्ये उपनगरातल्या बांधलेल्या इमारती असतील, घरं असतील, याला बांधकामाच्या परवानगी घेऊन बांधकाम केल्यानंतर सुद्धा ॲग्रिकल्चरचं तेव्हा नॉन ॲग्रिकल्चर केल्यानंतर सुद्धा एनए टॅक्स, नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स हा सातत्यपूर्ण दरवर्षी येतो. हा अन्याय आहे. मुंबई शहरात जर एनए टॅक्स नाही तर उपनगरात ज्यांनी एनए करून घेतल्यात, इमारती बांधल्यात, घरं बांधलेत, त्यांना एनए टॅक्स परंपरागत दरवर्षी लागणं हा भुर्दंड आहे, हा सोस आहे. आणि काल महसूल मंत्र्यांनी शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले आणि मुंबई उपनगरात आता एनए टॅक्स लागणार नाही. करोडोचं बर्डन, लाखो मुंबईकरांच्या डोक्यावरचं उपनगरातलं एनए टॅक्सचं सरसकट काढलं. ही महायुतीची भारतीय जनता पक्षाची उपनगरवासियांना, मुंबईवासियांना भेट आहे. मला जे मुद्दे बोलायचे होते ते मी बोललोय. नागरिकांच्या ज्या मागण्या तीच आमची भूमिका आहे. आणि म्हणून सीमांकन सीमा निर्देशित करतं. सीमेच्या आत असलेल्या निवासी माणसाच्या बांधकामावर भाष्यच करत नाही. आणि त्यामुळे सीमांकन हा आपल्या निवासी असलेल्या घराच्या किंवा अनिवासी असलेल्या कामाच्या संरक्षणाचा प्रथम अधिकार आहे. आणि तो प्रथम अधिकार सरकार आता देते. राहता राहिला कोळीवाड्यातल्या नागरिकांचं जे म्हणणं आहे की आमचं ज्याला आपण इंग्लिशमध्ये गेटिंग कम्युनिटी म्हणतो, की आमचं एकत्रित जीवनमान जे आहे याची सुरक्षा व्हावी, ती 100% व्हावी, हीच आमची भूमिका आहे. आणि म्हणून त्याच बाजूचे निर्णय आम्ही करू. नागरिकांनी आंदोलन करणं न करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण सरकारने त्याआधी सुद्धा आणि काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका घेतली आहे. ती म्हणजे कोणालाही नंबर 1 बेघर केलं जाणार नाही. नंबर 2, जे त्या 2 इमारतीत राहणारे आमचे मुंबईकर आहेत त्यांना त्याच परिसरामध्ये त्यांचं क्षेत्रफळ संरक्षित नाही वाढवून घर मिळणार आहे. 3, ज्यांचं खूपच मोठं क्षेत्रफळ आहे तेही संरक्षित केलेलं आहे किंवा तसं घर मिळण्याचा निर्णय केला आहे. आणि नंबर 4, MMRDAच्या माध्यमातून त्या 2 इमारती आणि अन्य इमारती ज्या जीर्ण किंवा धोकादायक किंवा जुन्या आहेत त्या सगळ्यांचं एकत्रित पुनर्विकास हा सुद्धा प्रस्ताव MMRDAने सुरू केलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या कुठल्याही अधिकाराला गदा अडचण न लावता किंबहुना ते संरक्षित करूनच हे विकासाचं काम होतं. आणि जे विकासाचं काम प्रस्तावित आहे तो पूल सुद्धा मुंबईकरांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याची कनेक्टिव्हिटी, त्याची जोडणी ही सुद्धा मुंबईकरांच्या हिताची आहे. त्यामुळे नागरिकांच्या घराचं संरक्षण आणि विकासाची भूमिका दोन्ही घेऊन सरकार काम करेल. कालिदासजी जे म्हणतात तेच मी पण म्हणतोय. मूळ पाडायला विरोध आमच्या घरांचा काय हा मुद्दा आहे. आणि तीच कालिदासजींची भूमिका आहे, तीच नागरिकांची भूमिका आहे, तीच सरकारची भूमिका आहे.
आणि त्यामुळे राहणाऱ्या इमारतीतील लोकांना परमनंट त्यांचं घर नावावर मिळेल ही भूमिका झाली का विकासाला कोणाचा विरोध नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे एक स्टेटमेंट पुण्यातील चर्चेत आले. ते असं म्हणतात की इथेनॉलच्या संदर्भात जे सातत्यानं माहिती देतात किंवा नवीन प्रकल्प आणतात त्यावरून आता माझ्या विरोधात सोशल मीडियावर पैसे घेऊन पेड हे केले जाते, बोलली जाते, कुठेतरी राजकीय षडयंत्राचा हा भाग. नितीनजी गडकरी यांचं सार्वजनिक आणि राजकीय आयुष्य परिवारासहित हे पराकोटीचं निष्कलंक आहे आणि त्यामुळे त्यांचा परिवार आणि नितीन गडकरीजी यांची आजपर्यंत राजकीय जीवनातली वाटचाल ही पूर्ण निष्कलंक पद्धतीने राहिली आहे, यापुढेही राहणार आहे. ज्यांचे हित ज्याला आपण म्हणू व्यावसायिक हित हे त्या ठिकाणी दुखावले जातात अशी मंडळी एखाद्या समाजहितासाठी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधासाठी विरोध करण्याचा प्रकार करतात हे आजपर्यंत आपण पाहिलं आहे. आणि त्यामुळे नितीनजी जर हे म्हणाले असतील तर त्यात तथ्य आहे आणि मला तर वाटतंय शहरी नक्षलवादी कुठल्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात, त्यांचा यामध्ये काही हात आहे का हा मला दाट संशय आहे. एकेकाने विचारा. E20 फ्युएलवरून विशेषतः हे टार्गेट केलं जातं. सातत्याने पर्यावरणपूरक इंधनाचा जी गोष्ट आहे ती गडकरीशी करत होते आणि आता त्यांचं म्हणणंही असं होतं की पेट्रोल डिझेल माफिया आहेत ते राजकीय पेड कॅम्पेन राबवतात. तुम्हाला वाटतं का विरोधकांना सुद्धा यामध्ये हात आहे? कारण राजकीय शब्द बघा, त्यामध्ये माननीय नितीनजी वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी जर भूमिका ही मांडली आहे तर ते आणि केंद्र सरकार याच्याकडे संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे नितीनजी आणि केंद्र सरकार याची योग्य वेळेला योग्य माहिती जनतेसमोर आवश्यक असेल तर आणेलच. त्यावर मी भाष्य करणं हे अपेक्षित पण नाही आणि अभिप्रेत पण नाही. पण ज्या पद्धतीने एखाद्या निर्णयाच्या विषयात दुखावले गेल्यावर ट्रोल करणं, यामध्ये जनहिताच्या निर्णयामध्ये आम्ही कधीच मागे हटणार नाही. पर्यावरणपूरक इंधन या देशाची, गरीब माणसाची आणि मी तर म्हणेन पर्यावरणवाद्यांची आणि जगाची भूमिका आहे. मग हे नेमके कोण आहेत की ज्यांना या भूमिका घेतल्या त्याच्यावर व्यक्तिगत खालच्या स्तरावर जाऊन आरोप करावेत? आणि म्हणून मला दाट संशय आहे शहरी नक्षलवाद्यांचा तर हा हात नाही ना, हा माझा दाट संशय आहे. कायदा स्पष्ट आहे. मी भुजबळांच्या वाक्यावर प्रतिक्रिया देत नाही. ते वरिष्ठ आहेत, माझ्यापेक्षा त्यांचा अभ्यास जास्त आहे, ते आपली भूमिका मांडू शकतायत. पण मी सर्वसाधारणतः म्हणतोय की ज्याला EWX मध्ये मिळालं त्याला जातीमधलं आरक्षण मिळतच नाही. ज्याने जातीमधलं घेतलं किंवा त्याच्या अधिकाराचं संविधानाचं घेतलं त्याला EWS मध्ये त्याचा अधिकार तेवढा राहत नाही. त्यामुळे याबद्दल मी वेगळं भाष्य काय करायचं. राज्य सरकारने काल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. कोल्हापूरमध्ये जो शाही दसरा सोहळा होतो त्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे. अतिशय योग्य निर्णय केलेला आहे आणि पर्यटन विभागाची भूमिका ही राज्य सरकारची अधिकृत भूमिका असल्यामुळे त्याचा आनंदच समाजामध्ये व्यक्त केला जाईल. सर, तुम्ही मुंबईतल्या ओसी संदर्भामध्ये सांगितलं, मात्र त्याचबरोबर बाजूचे जे शहर आहे म्हणजे मीरा भाईंदर असेल, वसई विरार असेल, अनधिकृतपणे ज्या काही इमारती झालेल्या आहेत या अगोदर देखील माझे आयुक्त ईडीच्या मध्ये अटक आहे, अशा इमारतींसाठी काय निर्णय घेण्यात येणार? मी सुरुवातीलाच म्हटलं, मी 25,000 इमारती मुंबईतल्या आहेत, पण ठाणे, पुणे, मीरा भाईंदर, नागपूर, संभाजीनगर अशी सगळी नावं घेतली. हे जे धोरण होईल ते राज्यासाठी होईल. मुद्दा ओसीच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये ज्या इमारतींना अधिकृत परवानगी मिळाली पण अंतिम भोगवटा प्रमाणपत्र मिळाला नाही त्याबद्दलचं आहे. राज्यातल्या अन्य अनधिकृत बांधकामाबद्दल मी भाष्य करण्याला आज अभिप्रेत नाही. राज्यामध्ये औरंगजेबच्या नावाच्या घोषणा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत. धाराशिव
हे ईदच्या दिवशी प्रकार घडलेले आहेत. सोबतच औरंगजेबच्या ज्यांनी भूमिका केला त्यांच्या पोस्टरवर दुधाचे अभिषेक देखील होत आहेत. कशा प्रकारे बघता आहे एका विशिष्ट समाजाकडनं हे सगळे प्रकार होतात? हा हीन खालच्या पातळीचा आणि डोकं गरम करणारा प्रकार आहे. याचा केवळ निषेधच नाही, याचा आम्ही विरोधही करू. आणि ही जी मनोवृत्ती आहे, या मनोवृत्तीचा पुरस्कार करणाऱ्यांना सुद्धा आता आमचं आव्हान आहे की आता गळे बाहेर काढा. आणि विशेषतः उभाटा सेन आणि संजय राऊत आता मौन बाळगून काय आहेत? ज्या काँग्रेसबरोबर तुम्ही बसलात ती काँग्रेस कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या स्टेशनला विरोध करते, महाराजांच्या नावाला विरोध करते. त्या काँग्रेसबरोबर उभाटा आणि त्यांचे सहकारी मांडीला मांडी लावून बसलेत आणि इथे औरंगजेबाच्या उदात्तीकरण करणाऱ्या लोकांच्या विरोधात बोलायला तयार नाही आहेत. आणि त्यामुळे बेगडे हिंदुत्ववादी आणि बेगडे राष्ट्रवादी हे लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये जातीय आता तेढ निर्माण होऊ शकतो आणि मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षासोबत 2 दिवस नाशिकचा दौरा करावा. नाशिकमध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्थेची प्रश्न करतंय कोण? जातीय तेढ निर्माण करतंय कोण? संजय राऊत यांनी एक नंबर जे नेहमी त्या घरी जातात त्या मलबारीलच्या जवळच्या एका घराचा करावा, ब्रिज कॅन्डी जवळच्या घरी एक फोन करावा आणि मग जातीय दंगल किंवा जातीय तेढ किंवा जातीय वितुष्ट या विषयात आपली भूमिका काय स्पष्ट करावी. भारतीय जनता पक्षाची भूमिका खूप स्पष्ट आहे. सबका साथ सबका विकास, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म आणि सगळ्यांना विकासाची भूमिका ही भाजपची भूमिका आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा विशेष रणनीती आहे. काल देखील वर्षावर बैठक झाली आहे. भाजप सोमवारच्या दिवशी जाण्याची चर्चा सुरू आहे. ना क्या चेंडू खाण्याच्या खबरी आहेत. भारतीय जनता पक्षाची कालची बैठक काही महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्हती, ती राज्यातल्या अन्य विविध विषयांसाठी होती. मुंबई महानगरपालिकेसाठी आम्ही महायुतीतच लढू, महायुती जिंकूही आणि महापौर आमचा बसूही. पण मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने दोन भाऊ जे आहेत ते एकत्र येत आहेत. एकीकडे ठाकरे गटाकडून सांगितलं जातं की राज ठाकरे आमच्या मेळाव्यावर आमच्याकडून असं सांगितलं जातं की आम्ही त्यांच्या मेळाव्यावर जाणार नाही, त्यांच्या मेळाव्यावर जायचं आहे. कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसतोय का? भेटी होते फक्त समन्वय. बघा, यावर मला भाष्य करायचं नाही, मी वाटच बघतोय. ज्या दिवशी निर्णय करतील त्या दिवशी मी सुसाट निघेल. पण आज मी याच्यावर भाष्य करत नाही. मी एवढंच म्हणेन, हा त्यांच्या अंतर्गत, त्यांच्या पारिवारिक आणि आमच्या मालवणी भाषेत भावकीचा प्रश्न आहे. आणि मग मालवणीत आमची एक म्हण आहे, भावकीचो झोको आणि दररोज नवो तमाशो. म्हणजे भावकीचा नेहमी झोका नवीन तमाशा देतो, ही मालवणी म्हण आहे. मी काय त्यांच्याबद्दल म्हणत नाही. आणि त्यामुळे भावकीचो झोका दररोज नवो तमाशो ही परिस्थिती आहे. वाट बघू. उपराष्ट्रपती पदाची शपथ जी आहे ती झाली. एनडीएचे सगळे घटक पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये गेले, पण अजितदादा जे आहेत ते पुन्हा एकदा तिकडे गैरहजर पाहायला मिळत आहेत. अनेक चर्चा राजकीय आता सुरू झालेल्या आहेत की अजितदादा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला एनडीएच्या गेले. दादांचं धन्यवाद देतो मी की त्यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळवून दिली आहेत उपराष्ट्रपती पदाला. त्यामुळे दादांचं समर्थन ते इतकं मजबूत आहे की आपली तर दिलीच दादांनी, अन्य पण आम्हाला मिळवून दिलीत उपराष्ट्रपती पदासाठी. ते मी जाहीर सांगणार नाही. मागणी केली कारण आपण पहिले इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा आता आरोप होता. सामनामध्ये मागणी केली होती की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतांचा घोडेबाजार पाहायला मिळतो, तो रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. नाही, मला वाटतं प्रत्येक पराभूत झालेल्या निवडणुकीनंतर नवीन जावई शोध लावणं हे सामना आणि त्यांच्या संपादकांचं काम आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग केलं तर त्याच्यावर मशीनवर ऑब्जेक्शन, जिंकून आलं तर मतचोरीवर ऑब्जेक्शन, मग निवडणूक आयोगाने निर्णय केला तर बॅलेट पेपरची मागणी. आता बॅलेट पेपरवर पण पराभव झाला तर आता कायद्याची मागणी. आणि त्यामुळे पळता भुई थोडी ही अवस्था झालेली आहे.
या विरोधकांची आपला पराभव हे पचवू शकत नाहीत, एवढंच मी म्हणेन. माजी राष्ट्रपती कुठे असा वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो, मात्र आज शपथविधीच्या 16व्या राष्ट्रपती पाहायला मिळाले. मग काय विचारत होते वारंवार, मग काय शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित पाहायला मिळाले ना. ठीक आहे. भुजबळ हैदराबाद गॅजेटवर शासनाने लागू केले त्याच्या विरुद्ध जो स्टँड घेत आहे राज्यातल्या एकाच कॅबिनेट मंत्र्यांना हा विषय एकत्रित होतो, पण त्याचवेळी वेगळा विरोधाभास मत घेतला जातो. आता विशेष म्हणजे भुजबळांबरोबर धनंजय मुंडे सुद्धा नागपूरला जात आहे. तर थेट ओबीसी वर्सेस मराठा हे पोलरायझेशन परत एकदा भाजप करू पाहते असं विरोधकांचा आता आरोप सुरू झाला आहे. पण भाजप काय करू पाहत आहे? यात भारतीय जनता पक्षाने सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाची जी कायदेशीर, आवश्यक आणि योग्य भूमिका आहे त्याचा निर्णय केला. कुठल्याही कायद्याचं भंग केलं नाही, कुठल्या प्रक्रियेला बाजूला साडलेलं नाही. मराठा समाजामध्ये आनंदाची भूमिका आहे. ओबीसीमध्ये त्यांच्या आरक्षणातल्या अधिकारांमधल्या संख्येला धक्का लागू नये याची शाश्वती मुख्यमंत्री देत आहेत. तसा निर्णय सुद्धा GR मध्ये स्पष्ट आहे. संभ्रम पसरवणारी लोक या पद्धतीचा संभ्रम पसरवू पाहत आहेत. भुजबळ साहेब जे म्हणतात ते स्वागतार्ह, त्यांचे प्रश्न स्वागतार्ह आहेत. स्पष्टता आणण्याची भूमिका आणि त्याची चर्चा मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी आम्ही करतो. त्यामुळे ओबीसींच्या कुठल्याही अधिकाराला धक्का नाही आणि मराठा समाजाच्या कायदेशीर मागणीला संपूर्णपणे काय म्हणू समर्थन, मदत आणि अधिकारिक भूमिका ही भाजपची भूमिका आहे. सर, आरे संदर्भात आरेतल्या 27,000 जवळपास प्रश्न होता, त्याला तुम्ही बैठक घेतली. 27,000 27,000 झोपड्या संजय गांधीने त्याच्या संदर्भात बैठक घेतली होती, काही निर्णय झालाय काय? ही प्रक्रिया आहे. मुंबईकर, मुंबईवासी आणि झोपडपट्टीत अधिकृत राहणाऱ्या माणसाच्या अधिकाराचं संरक्षण ही भाजपची भूमिका आहे. आणि म्हणून संजय गांधी उद्यान याच्या आज असलेल्या घोषित वनजागेत असलेल्या अधिकृत झोपड्या यांची संख्या जवळजवळ 27,000च्या वर आहे झोपड्यांची. त्यामध्ये नागरिकांचं म्हणणं आहे की वन घोषित करण्याआधी जागा खाजगी सुद्धा होती. वन घोषित करण्याआधी सुद्धा आमची घरं निवासी आणि अनिवासी होती. हे तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे, तिथल्या जनप्रतिनिधींचं म्हणणं आहे. वन आणि पर्यावरणाला भाजपचा विरोध नाही, पण वन घोषित होण्याआधी जे रिहॅबिलिटेशन तिकडे होतं, ज्या ठिकाणी राहण्याची घरं होती, त्यांचे अधिकार तिथे राहण्याचे काढून घेणं किंवा त्यांना निर्वासित करणं हे आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून यात खूप मोठी न्यायालयीन लढाई चालू आहे. खूप कमिट्या बसल्या आहेत, खूप न्यायालयाचे आदेश आले आहेत. अगदी इथल्या आमच्या 27,000 म्हणजे लाखो नागरिकांना ठाण्याला शिफ्ट करा या पद्धतीच्या भूमिका तत्कालीन काळात घेतल्या आहेत. आता आम्ही भूमिका स्पष्ट घेतो आहोत आणि ती न्यायालयासमोर मांडणार आहोत. ती भूमिका अगदी सुस्पष्ट आहे. या 27,000 संजय गांधी वन जागेवरील झोपडपट्टीवासियांना त्याच ठिकाणी 60-40, 70-30 जे काय असेल अशा कमी जागेत त्यांचं पुनर्वसन तिकडेच करावं आणि उर्वरित 60-70% जी जागा राहील, जी आज भारग्रस्त आहेत, ती मोकळी करून जंगल वाढावं, वन वाढावं. त्यामुळे प्रत्यक्ष रूपात वनही मिळेल आणि ज्या नागरिकांना तिथल्या तिथे त्यांचं पुनर्वसन सुद्धा होईल. या पद्धतीचा ठराव DPDCच्या मीटिंगमध्ये आम्ही केला. त्यानंतर सभागृहात यावर चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयाचा निर्देश केला. काल बैठक घेऊन त्या विषयामध्ये तिथे राहणाऱ्या 27,000 झोपडपट्टीतल्या नागरिकांच्या SRA कडे प्रस्ताव देऊन तो वन खात्याकडून लॉ अँड ज्युडिशरीला तपासून या 30-40% जी जागा ज्याच्यात त्यांचं पुनर्वसन करायचं आहे ते वन जे घोषित आहे ते निष्कासित करून, घोषणा निष्कासित करून 60-70% वन प्रत्यक्षात वाढवून या योजनेला संमती द्या यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आम्ही भूमिका घेतली आहे. तिकडच्या नागरिकांच्या घराच्या संरक्षणाची भूमिका आम्ही घेतली. सर, नाशिक जे आहे ते दत्तक घेतलं असं निर्णय
सध्याच्या नाशिकची अवस्था काय झाली असा सवाल बाळा नांदगावकर त्यांनी स्वतः अहो त्यांनी जेव्हा नाशिकला काम केलं त्याचं काय झालंय सांगा ना. दुसऱ्याच्या घरात डोकावून बघण्यापेक्षा नांदगावकरांनी तुम्ही नाशिकमध्ये दिवे काय लावले हे पहिलं सांगावं. उपराष्ट्रपति भी मौजूद थे, लेकिन विपक्ष से एक भी नेता इस समारोह में मौजूद नहीं था. यहाँ तक राहुल गांधी कैसे देखते उसको? देखिए इसके ऊपर हमारे केंद्रीय प्रवक्ता बयान देंगे, लेकिन मैं तो ये कह सकता हूं देश के उपराष्ट्रपति है, उसके सम्मान में सभी लोगों ने और सभी दलों ने अपनी मौखिक या प्रासंगिक भूमिका समर्थन और शपथ के लिए जाने की रखनी चाहिए. सर वही राहुल गांधी की बात करते हैं. राहुल गांधी बिना बताए क्योंकि उनको गांधी परिवार से आते हैं, इसलिए सवाल ये है कि सीआईएसएफ उनको सुरक्षा तैनात किया गया. सीआईएसएफ के आईजी के द्वारा लेटर दिया गया है कांग्रेस के अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे और राहुल गांधी को. ये कहा गया कि राहुल गांधी बिना बताए विदेश चले जाते, कहीं ना कहीं सुरक्षा में चूक होती है. इसका सवाल कैसे देखते हैं? देखिए हमने भी इस न्यूज को पढ़ा है और इसके बारे में पूरी जानकारी अभी मीडिया और सोशल मीडिया पे है. इसके ऊपर और कोई बयान करना है तो हमारे केंद्रीय नेता करेंगे. सर सामना में जिस प्रकार से उपराष्ट्रपति चुनाव में देखा कि सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपति बने, उसके बाद अब हॉर्स ट्रेडिंग का आरोप लगाया जा रहा है. कहा जा रहा है कि जब उपराष्ट्रपति या राष्ट्रपति हॉर्स ट्रेडिंग को लेकर नया कानून है, कैसे देखते हैं इसका? विपक्ष की और विशेष रूप से उबाटा, संजय राउत और सामना, इनकी भूमिका ये दोगली भूमिका है. या हारे हुए मनस्थिति में वहां से बाहर ही निकल नहीं पा रहे हैं. पहले तो फिर इलेक्ट्रॉनिक मशीन पे ऑब्जेक्शन लेंगे, फिर रिजल्ट आने के बाद रिजल्ट पर ऑब्जेक्शन लेंगे, फिर न्यायालय में हारने के बाद बैलेट पेपर की मांग करेंगे, अब बैलेट पेपर में चुनाव हारने के बाद और आरोप करेंगे. ये उनकी वैफल्यग्रस्त और हारी हुई मनस्थिति का प्रदर्शन करता है. कर्नाटक में कांग्रेस की सरकार है, वहां पे मेट्रो स्टेशन शिवाजी महाराज के नाम पे मेट्रो स्टेशन है, उसको बदलने को लेकर प्रस्ताव रखा है. छत्रपति शिवाजी महाराज की कांग्रेस कल भी विरोध में थी और आज भी विरोध में भूमिका ले रही है और इसके लिए इसकी हम निंदा करते हैं और हम ये प्रार्थना भी करेंगे, नहीं तो आंदोलन भी करेंगे. कर्नाटक में भी करेंगे, महाराष्ट्र में भी करेंगे कि छत्रपति शिवाजी महाराज के नाम का प्रस्तावित स्टेशन खारिज करना, ये महाराज और महाराज प्रेमी और महाराष्ट्र विरोधी भूमिका उन्होंने ली है और उसका हम निंदा करते हैं. लेकिन कांग्रेस की सरकार है और महाविकास आघाड़ी में शिवसेना, लेकिन किसी शिवसेना यूपीडी की तरफ से किसी भी नेता ने इस पे जवाब नहीं दिया सर. देखिए वोट की राजनीति में, दलगत राजनीति में इतने लिप्त हो चुके हैं कि महाराष्ट्र के विरोध में और छत्रपति शिवाजी महाराज जी के सम्मान न रखने वाले कांग्रेस के साथ चुप बैठे हुए हैं. कांग्रेस लगातार प्रधानमंत्री मोदी की मांग कर रहा है. अभी बिहार में एआई ने वीडियो क्लिप किया है और बार-बार अपमान करने की कोशिश कर रहा है. क्या कहें? माता जी का वीडियो सामने आया सर. देखिए इस पे हमारे राष्ट्रीय प्रवक्ता ये अपना बयान और पार्टी की भूमिका रख सकते हैं, लेकिन व्यक्तिगत रूप से मुझे लगता है ये ओछी राजनीति है. जब चुनाव में जाते समय वोट मांगने के लिए मुद्दे नहीं बचते तब ओछी राजनीति, हीन पद्धति का प्रचार ये किया जाता है. ये सर्वसाधारण हमने देखा है. पहले तो कांग्रेस के लोगों ने, राहुल गांधी जी इस मंच पर थे, उस मंच से माननीय प्रधानमंत्री जी के माता जी के बारे में अपशब्द के उपयोग करना, और आज उन्होंने हद कर दी कि उनकी माता जी को चुनावी राजनीति में इस प्रकार से प्रचार के तंत्र में उपयोगित करना, मुझे लगता है इसकी घोर निंदा है और इस प्रकार की ऊंची राजनीति का खामियाना कांग्रेस को बिहार में भुगतना पड़ेगा. सर इसके पीछे आपको मंशा क्या लग रही है? लगातार कांग्रेस जो है प्रधानमंत्री की माता जी का अपमान. देखिए राष्ट्रीय हमारे प्रवक्ता इस पे और बयान करेंगे. मैंने मेरी मन की बात तो कह दी. सर इंडिया पाकिस्तान मैच की बात करते हैं. 14 तारीख को इंडिया पाकिस्तान का एशिया कप मैच है, लेकिन शिवसेना और कई विरोधी पार्टी जो इसका विरोध कर रही है. कैसे देखते हैं विरोध का? भाई इनका विरोध जो है वो राजनीतिक है, जनता भी जानती है. ये राजनीतिक वोट का मुद्दा करने का उनका प्रयास है, जनता भी इसको देखती है. और इनको अधिकार क्या है? जो स्वयं
अपने घर पर पाकिस्तान के तत्कालीन कैप्टन और बाद में दाऊद के कुछ रिलेटिव नाता जुड़ गया, ऐसा कहते हैं लोग, ऐसे जावेद मियादाद को घर पे खाने पे बुलाते हैं, वो हमारे को क्या सवाल पूछेंगे? भाई जो सरकार की भूमिका है वही हमारी भूमिका है। भारत और पाकिस्तान के बीच में कोई भी दौरा नहीं होगा, ना भारत पाकिस्तान की भूमि पर खेलने जाएगा, ना पाकिस्तानी टीम भारत से दौरा करने के लिए भारत में आएगी, ये हम होने नहीं देंगे। हम कतई भारत पाकिस्तान दो देशों का दौरा और सामना या ये इस प्रकार का गेम नहीं करेंगे, ये भारत की भूमिका है। बहुराष्ट्रीय यानी बहुत सारे कंट्रीज की टूर्नामेंट में भारत सम्मिलित न हो, ये भूमिका कौन सी है? ये हमारे लिए सही भूमिका नहीं है। ना हम उनके भूमि पर जा रहे हैं, ना उनसे खेलने के लिए उनसे रिश्ता कर रहे हैं, लेकिन कोई बहुदेशीय टूर्नामेंट में भारत न खेले, ये भारत विरोधी भूमिका है। ये उबाटा सिन्हा और संजय राउत ने लिया। संजय राउत जिस प्रकार से नेपाल की स्थिति है, संजय राउत करके देश में भी उसी प्रकार की स्थिति। कौन संजय राउत? उसको तो अपने गांव में कोई नहीं पूछता है, वो नेपाल की क्या बात कर रहे हैं? ना भांडुप में चुनाव जीत सकता है, ना अपने गांव में वोट पड़ते हैं। सर एक शेवटचा प्रश्न होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमान प्रकरणी पुण्यामध्ये राहुल गांधींविरुद्ध खटला चालू आहे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ते वारंवार त्या ठिकाणी येत नाही। आता मात्र सुरक्षा प्रोटोकॉल तोडून ते फिरत असल्याचं पत्र सीआरपीएफने दिलेलं आहे। आता सावरकरांच्या फॅमिलीचे जे वकील आहेत त्यांनी या संदर्भात पुणे न्यायालयात माहिती द्यायचं ठरवलेलं आहे की अशा प्रकारे सुरक्षेचं कारण देऊन जर ते इथे येत नसतील आणि बाहेर जर फिरत असतील तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करावी। मला याची पूर्ण माहिती नाही आहे, पण म्हणजे सावरकरांच्या विषयातल्या न्यायालयीन लढाईतला विषय मला माहीत नाही आहे। ते काय दावा करतायत, काय ॲफिडेव्हिट करतात किंवा त्यांचं म्हणणं मांडतात, तो त्यांचा अधिकार आहे, पण या विषयात केंद्रीय प्रवक्ते आमची भूमिका मांडतील, एवढंच मी आज या ठिकाणी म्हणेन। बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर सचिन तेंडुलकर निवड होईल असं म्हणलं, काय खरी मी सध्या बीसीसीआयवर नाही। चला।